नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार आजी. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी नेटसपचं जैविक औषधामध्ये काम करतोय आणि यांना सोयाबीन आहे आणि तुरीचे पट्टे आहेत. आपण स्टीमरीज आणि बायोनोवेनो देऊन आज 7 दिवस झाले, 6 दिवस झाले ह्यांना फवारून किंवा त्यांच्याच तोंडून ऐकू. नाव सांगा मामा तुमचं. सुदाम तुकाराम ओगले, हातोला. हातोला. बरं मला सांगा, पहिलं सोयाबीन कसं होतं आपलं फवारण्या जैविक फवारण्याच्या अगोदर? बेकार होतं, जरा पिवळटपणा होता. पिवळटपणा, वाढ, फुटवा होता का असा? नव्हता. बर मला सांगा, ही सोयाबीन आणि मध्ये तुरीचा पट्टा आहे, बरोबर आहे? बरोबर. तुरीचं झाड तर एकदम बारीक होतं, सोयाबीन पण बारीक होतं आणि पिवळं चुटूक पडलं होतं सगळं. कसं झालं? पिवळं पिवळं. आणि वाढ अशी होती का? नव्हती. बरं, ही जैविक औषध फवारून आज किती दिवस झाले? 6 दिवस. 6 दिवस. आता 6 दिवसामध्ये सोयाबीन आणि ह्या तुरीला काय फरक वाटतंय? चांगला फरक वाटते. म्हणजे पिवळाईपणा सगळाच गेलाय, समजाच गेला. काय झालंय मग आता? पिवळा समजाच गेला. हिरवटपणा झालाय, हिरवट झाला. वाढ झाली का सोयाबीन? वाढ झाली. फुटवाय झालाय आणि काळोखी 1 नंबर आले. नंबर 1 आले. कारण पहिलं पिवळं चुटूक पडलेलं होतं, उंची कमी होती आणि विशेष म्हणजे कलर असा नव्हता. आजी बरोबर आहे का? बरं, औषध घेतलं, फवारलं, फरक वाटायला का नाही? मला पैशाचा सीन नाही. पैशाचा सीन नाही. आज असा उद्याचा पुन्हा गुत्ता घेतलं नाही. बरोबर. पण आज 6 दिवसात एवढा फरक पडलाय. कोणतंही औषध मार्केटचं वापरलं असा फरक पडतो का कधी 6 दिवसात? बरं, आता ह्या सोयाबीन मध्ये वाढ झाले का? झाले. फुटवा वाटायलाय का? आणि पूर्ण प्लॉट काळोखी आहे का नाही? काळुंकी आहे. बरं, त्यांच्या शेजारी आहेत शेतकरी, त्यांचं नाव विचारू. लक्ष्मण माणिकराव चव्हाण, हातोला. त्या दिवशी तुम्ही होता सोबत औषध घेताना. बघू काय फरक पडल्यावर मी घेतो नंतर, पण ह्यांचं बघू द्या अगोदर. खरं आहे का नाही? मस्त. बरं, पहिलं सोयाबीन कसं होतं आणि काय फरक पडला? नंबर 1 व्यवस्थित आहे. पहिला पिवळेपणा होता, खुज्ज होतं, उंची नव्हती याला. चांगला फुटवा पण झालाय, कलर पण आलाय. कलर पण आला. म्हणजे 6 दिवसात एवढा फरक पडला जैविक औषधानं. मग मंत्री साहेबांनी औषध दिलं, फायदा झाला का नुकसान झालं? बरोबर आहे. बरं, प्रत्येक शेतकऱ्याने औषध वापरावं का नाही आजी? का तर तुम्हाला गुण आलाय, तुम्हाला फरक पडलाय. धन्यवाद.